परीस फाउंडेशनच्या मनाचे खेळमध्ये तुमचं स्वागत. कधी विचार केलाय का की हॉटेलमधलं तेच चविष्ट जेवण घरी पार्सल आणल्यावर तितकंसं छान का लागत नाही? म्हणजे पदार्थ तर तोच असतो, पण चव मात्र बदलते. असं का होतं बरं? अगदी अगदी. हे तर माझ्यासोबत नेहमीच होतं. मला तर नेहमी वाटायचं की ते पार्सल देताना त्यातले खास मसाले काढून घेतात की काय. पण खरंच तसे आहे की हा सगळा आपल्या मनाचाच खेळ आहे? अगदी बरोबर. हा सगळा खेळ आहे आपल्या मनाचा आणि आपल्या मेंदूचा. ह्याचं उत्तर आपल्याला जेवणात नाही तर मानसशास्त्रात सापडतं. हो, आणि या इंटरेस्टिंग संकल्पनेला म्हणतात क्रॉस मोडल परसेप्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जिभेनं चव घेण्याआधीच डोळ्यांनी ती चाखलेली असते. म्हणजे जे डोळ्यांना सुंदर दिसतं ते आपोआपच जिभेला चविष्ट वाटू लागतं. आणि नेमकी हीच जादू आहे पांढऱ्या प्लेटची. विचार करा, पांढऱ्या शुभ्र प्लेटवर ठेवलेली हिरवीगार भाजी किंवा तो लाल भडक रस्सा किती छान उठून दिसतो, नाही का? हे रंग बघून आपल्या मेंदूला लगेच सिग्नल मिळतो की अरे वा, हे जेवण तर एकदम ताजं आणि चविष्ट असणार. याच्या उलट समजा स्टीलच्या किंवा दुसऱ्या रंगाच्या प्लेटमध्ये तेच पदार्थ थोडेसे फिके वाटू शकतात. म्हणजे हे फक्त आपलं वाटणं नाहीये, तर यामागे पक्क सायन्स आहे. अनेक संशोधनातून हे सिद्ध झालंय की प्लेटचा रंग आपल्या चवीवर थेट परिणाम करतो. अगदी. यावर तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे एक प्रसिद्ध प्राध्यापक आहेत, चार्ल्स स्पेन्स. त्यांनी एक खूप महत्वाचा प्रयोग केला आणि त्यानंतर तर या गोष्टीला जगभर मान्यता मिळाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या प्रयोगाचे जे रिझल्ट्स आले ना, ते खूपच थक्क करणारे होते. फक्त प्लेटचा रंग बदलल्यामुळे पदार्थाची चव आणि त्याचा गोडवा लोकांना तब्बल 15% जास्त जाणवला. 15%. त्यांनी एक साधा प्रयोग केला. लोकांना खायला दिलं स्ट्रॉबेरी मूस. पदार्थ अगदी सेम, पण काहींना दिला पांढऱ्या प्लेटमध्ये तर काहींना काळ्या प्लेटमध्ये. आणि गंमत बघा, ज्यांनी पांढऱ्या प्लेटमधून खाल्लं त्यांना तेच मूस जास्त गोड आणि जास्त टेस्टी वाटलं. कमाल आहे ना? पदार्थ तोच, फक्त प्लेट बदलली आणि चवीचा अनुभवच बदलला. आणि अहो, हे काही फक्त बाहेरच्या देशातच होतं असं नाही. आपल्याकडे बघा ना, सणासुदीला केळीच्या हिरव्यागार पानावर जेवायला बसल्यावर कसं एकदम ताजंतवानं वाटतं. तो हिरवा रंगच मेंदूला सांगतो की सगळं ताजं आहे. आणि आता तर मोठ्या मोठ्या कॅफेमध्ये पण बघा, पिवळी धम्मक डाळ किंवा लाल रस्सा खास पांढऱ्या भांड्यातच देतात. का? कारण ते दिसायला जास्त छान वाटतं. तर मग ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की, की जेवण कसं दिसतं हे खूप महत्वाचं आहे. पण आता प्रश्न हा आहे की ह्या सोप्या सायन्सचा वापर आपण आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या आरोग्यासाठी कसा करू शकतो? चला तेच बघूया. याच्यासाठी ना 3 एकदम सोप्या टिप्स आहेत. 1. लहान मुलं भाज्या फळं खायला कंटाळा करतात ना, त्यांना पांढऱ्या प्लेटमधून देऊन बघा. ते रंगीबेरंगी पदार्थ बघूनच त्यांना खाण्याची इच्छा होईल. 2. जर वजन कमी करायचं असेल तर लाल रंगाच्या प्लेटमध्ये जेवा. लाल रंग म्हणजे एक प्रकारचा थांबण्याचा सिग्नल. त्यामुळे आपला मेंदू नकळतपणे आपल्याला कमी खाण्याचा इशारा देतो. आणि 3. आजारपणात जेव्हा तोंडाला चव नसते तेव्हा खिचडीसारखा साधा पदार्थसुद्धा पांढऱ्या प्लेटमध्ये खाल्ला तर तो थोडा तरी चविष्ट वाटायला मदत होते. म्हणजेच काय, तर अन्नाची खरी चव ही फक्त आपल्या मसाल्याच्या डब्यात नसते, तर ती आपल्या डोळ्यांमध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये लपलेली असते. म्हणून लक्षात ठेवा, जेवणाची सजावट किंवा प्रेझेंटेशन ही काही चैन किंवा दिखाऊपणा नाही आहे. ते तर आपल्या मेंदूला खुश ठेवण्याचं एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे. तर मग आता हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल की आज रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही कोणती प्लेट निवडणार आहात? परीस फाउंडेशनच्या मनाचे खेळ या सादरीकरणाचा हा भाग आपल्यासाठी घेऊन आले होते मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.